आपण टॉस करूया आणि दोन्ही संघांचा जर आपण आढावा घेतला नाही या लीग विषयीचा तर दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकलेली आहे, त्याच्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. नाणेफेकीचा कौल कोण मागणार? ओके, श्री काळेश्वर 11 नाणेफेकीचा कौल हेड टेल छापा काटा. हेड इज अ कॉल बट अ टेल. सूर्यकांत दादा टॉस जिंकताय आणि तुमच्या दृष्टीने आणि काळेश्वरी 11च्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे, काय घेताय? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करताय. कोणत्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी शिवश्री 11ला योग्य धावसंख्या वाटते? कुठपर्यंत रोकाल? 50-55 पर्यंत रोखू. पाठीमागचा एक खेळ जर आपण पाहिला तर चांगला संघर्ष तुमच्या संघाने केला आणि या सामन्याकडे तुम्ही कशा प्रकारे बघताय? पाठीमागच्या सामन्यात जवळजवळ 7 बॉल डॉट आले आणि पावसाळ्या क्रिकेट म्हटलं तर डॉट बॉल म्हणजे अवघड होतं आव्हानानंतर, त्यामुळे मी 4 रनने हरलो. खरं तर तुम्ही एक लेजंड खेळाडू आहात, परंतु सकाळपासून आणि कालपासून जर आपण सूर्यकांतदा पाहिलं ना तर युवा खेळाडूंनी प्रभावित केलंय. तसं म्हणायचं गेलं तर साहिल धनावडे, साई 11 घनसोलीला खेळत असतो माझ्यावर, तेजस धनावडे एक आहे आणि माझा पुतण्या आहे आर्यन शेडगे. तर त्यांना सारखं सांगत असतो की चांगलं क्रिकेट खेळा, सर्व आपला अभ्यास वगैरे बघून क्रिकेट खेळा आणि चांगले फ्युचरचे चांगले दक्षिण जावलीचे प्लेयर बनणार आहेत ते. निश्चितच आपण काळेश्वरी 11कडे जाऊया. किरण, टॉस तुमच्या बाजूने राहिला नाही, बॅटिंग करायचे, कुठपर्यंत मजल माराल? आम्ही जवळजवळ जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करू, कारण की ही मॅच आम्हाला देखील जिंकायची, तर आम्ही जेवढ्या होता होईल तेवढे जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. या सामन्याकडे कशा प्रकारे बघताय? सामना तर खूप चांगलाच होईल, कारण की दोन्ही टीमांना जिंकणं फार गरजेचं आहे, त्याच्यामुळे सामना चांगलाच होईल. अधिकचा वेळ घेणार नाही दोन्ही संघांना. मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. टॉस झालाय, शिवश्री 11ने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय काळेश्वरी 11ला. अधिकचा वेळ न घेता पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया या सामन्याचं धावतं वार्तांकन. कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे संतोष देसाई सर. थँक्यू सो मच. आपण पाहत आहे या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय लीड कॉमेंटेटर आपले निलेश मर्डेकर सर आहेत आजच्या दिवसामध्ये. आणि इथे काय घडलंय तर एक चांगला झेल पकडलाय आणि पहा या झेलसाठी प्रेक्षकांना सांगायला लागलं नाही की टाळ्या वाजवा म्हणून. पहा प्रत्येक क्षेत्ररक्षक जो मैदानाच्या आतमध्ये आहे ना तो त्या क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचतोय ज्यांनी कॅच पकडला. ही तुमच्या खेळाची पोचपावती असते. पहा तुम्ही एखादं चांगलं काम करताना त्यासाठी अगदी प्रेक्षक किंवा तुमचे घरातले तुमच्यासाठी अगदी वाववा करतात ना, त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने प्रसन्न होत असता. आणि या खेळाडूने जी झेल पकडली, महत्त्वाचे खेळाडू होते, कारण ओपनिंगमध्ये आलेले रवी कराळे त्यांना अगदी लवकर परत पाठवलं आहे. कारण धावसंख्या स्कोरवरती तुम्ही जर पाहिली तर आतापर्यंत 2 धावा स्कोरवरती लागतात. एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. धावसंख्या एकूण मात्र या मॅचमध्ये करायची आहे 63 धावा करायची आहे, कारण अक्षय सेलारने चांगला खेळ केला, त्याचं प्रत्युत्तर एकाला मात्र द्यावं लागेल. आपण जर पाहिलं दक्षिण जिल्ह्याच्या दक्षिण जावलीचे आयकॉन आहे त्या किरण शेलटकर, आणि जर आपण विचार केला तर जिल्हा आयकॉन म्हणून आपण जर पाहिलं संदीप बिरमणे आहेत या मॅचमध्ये. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, बॉल ज्या पद्धतीने आपण पाहिला हाफ ट्रॅकर बॉल होता, बॉलने थोडीशी अतिरिक्त उसळी प्राप्त केली आणि एक सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. बॅटिंगसाठी तुम्ही पाहताय तेजस धनावडे मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 2 वरती आले, 3 वरती आलेत, आणि किरण शेलटकर ही जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. ओंकार आहे ना बॉलर. पुढचा बॉल, हा बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीने म्हणजेच आपटबार आहे. पंचांनी स्पष्ट नकार दिला, सांगितलं हा वाईट बॉल आहे, तुम्हाला टप्पा अचूक टाकावा लागेल, कारण रबर बॉल म्हटलं ना की हलका बॉल आहे आणि त्याला हाताळणं तितकंसं मित्रांनो सोपं नसतं, आणि त्याच्यामध्ये पाऊस आहे, रिमझिम पडणारा हा पाऊस. पुन्हा एकदा लेग साईडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला डीपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, येतील तोपर्यंत एक सिंगल रन प्राप्त करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले. धावसंख्या आपण जर पाहिली ना तर या सिंगल रननी धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 5 धावा स्कोरबोर्डती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिथे 63 धावांचं टार्गेट आहे टीम काळेश्वरी वॉरियर्स संघासमोर. पुढचा बॉल, हा बॉल आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलंय, अंगाला भेदणारा बॉल हा पाहायला मिळाला, बॅटनी लागलाय, सरांनी सांगितलं लगेच आमच्यापर्यंत कळवलंय, म्हणजे सिंगल रन प्राप्त करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले. धावा येत आहेत म्हणजे, परंतु हळूवार धावा येत आहेत, मोठे फटके अजूनही येत नाहीत. धावा एकूण स्कोरबोर्डती 6 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत.
पियुष कदम यांना बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहताय. गतीमध्ये परिवर्तन, लेग कट पाहायला मिळालाय आणि कौतुक केलं जात आहे. प्रेक्षक असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. उभारता सितारा आहे दक्षिण जावलीचा हा पियुष कदम, ज्याला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. आयकॉन खेळाडू आहे. अगदी कमी वयामध्ये, कमी कालावधीमध्ये या खेळाडूंनी प्रगती केली. येणाऱ्या काळामध्ये मोठ्या स्पर्धा खेळताना आपण पाहणार आहोत पियुष कदम यांना. आणि सूर्यकांत शेटगे यांनी सांगितलं त्यांच्या स्पीचमध्ये की काही खेळाडू या ठिकाणी नक्की घडवण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये पियुष कदम हा एक खेळाडूचा त्यांनी नामोल्लेख केला होता. इथे षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. चांगली बॉलिंग त्यांनी केली. 6 बॉल त्यांनी हाताळली आणि धावसंख्या फक्त आणि फक्त स्कोरबोर्डवरती 6 वरती 1 ही स्थिती आहे काळेश्वरी वॉरियर्स टीमची. ऐकूया आपण डीजे यांना. या डीजे या प्लीज. थँक्यू. सचिन मोरे 40+ खेळाडू आहेत आणि बॉलिंग मार्कवरती आलेत. पहिला बॉल नो आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यस, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल रन प्राप्त केली दोन्ही बॅट्समननी. यस, नो बॉल आहे म्हणजेच बीमर असेल आणि पुढचा बॉल म्हटलं ना तर फ्री हिट आहे. मेजवानी आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. सचिन मोरे 40+ खेळाडू आहे. हातामधून बॉल सटकलाय. आता मात्र किरण शेलटकर स्ट्राईक एंडला. हा बॉल पुन्हा एकदा नो बॉल पंचाने दिलाय. अगदी समोरच्या दिशेने लॉंग ऑनला खेळलाय. क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केले म्हणजे सिंगल रन आणखी एक प्राप्त होताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 नो बॉल या ठिकाणी टाकण्यात आलेत. म्हणजे आता मात्र चर्चा होते पंचांमध्ये. आता गोलंदाजाला चेंज केलं जाईल का, बदल केला जाईल का गोलंदाजीमध्ये, हे सुद्धा पाहणं गरजेचं. कारण 2 तुम्ही बीमर टाकलेत आणि त्यामुळे तुम्हाला इथे गोलंदाजी थांबवावी लागेल. आता मी जरा थोडं बाहेर आहे. उद्या वगैरे मी येतो कार्यक्रमात. डीजे प्लीज या. एक मधुर संगीत वाजवा प्लीज. घेतला कारण अगदी गोलंदाज आपण पाहिलं तर सचिन मोरे यांनी 2 नो बॉल टाकले होते आणि त्या कारणाने की काय इथे बॉलर चेंज करावा लागलाय. आता मात्र संघाने समीर चिकणे यांच्याकडे जबाबदारी दिली. फिरकी गोलंदाज आहेत आणि आता मजा येईल या मॅचमध्ये जिथे 10 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. एकूण धावा 10 आहेत तर एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. म्हणजे 53 धावांची गरज असेल. 24 बॉल 53 धावा. बॅटची कडा आहे समोरच्या दिशेने. पुन्हा एकदा स्वतः बॉलवरती येत आहेत आणि कोणतीही रन नसेल या ठिकाणी म्हणजे पहिला बॉल डॉट आलाय. ही जमेची बाजू असेल NR वॉरियर्सच्या संघाची. परंतु काळेश्वरी वॉरियर्सचा विचार केला ना तर त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल कारण 17 बॉल आणि इथून पुढे 23 बॉल आणि 53 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय तेजस तनावडे.
ओहो, चांगला बॉल आहे, टप्पा पडला आणि त्यानंतर वेग पकडला या बॉलने आणि सरळ अगदी गोळीच्या ज्या पद्धतीने AK-47 मधून गोळी निघते ना त्या पद्धतीने हा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 डॉट बॉल आलेत, म्हणजे पाठीमागचे जे 2 बिमर टाकले होते ना त्याची भरपाई केली या बॉलरने. समीर चिकणे बॉलिंग मार्गवरती तुम्ही पाहताय. तेजस धनावडे बॅटिंगसाठी पाहताय. क्षेत्ररक्षणाची थोडीशी रचना मध्ये बदल करण्यात आलाय. तुम्ही जर पाहिलं तर ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक आहेत, ऑफ साईडला तुम्ही पाहताय 4 क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेत आणि जास्तीचे क्षेत्ररक्षक तुम्हाला बाउंड्री लगत पाहायला मिळतात. परंतु पुन्हा एकदा किपरनी काहीतरी निर्णय चेंज केला सांगितलं त्यांनी. पुन्हा एकदा जे खेळाडू आपण जर पाहिलं सी कॉर्नरला होते त्यांना पुन्हा एकदा सर्कलमध्ये बोलवलंय. तेजस तनावडे बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. ओहो, लो फुल टॉस बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु पहा या अगोदर जर आपण पाहिलं कव्हरला क्षेत्ररक्षक होते, बॉल पर्यंत पोहोचण्याच्या अगोदरच ते स्वतः कोसळताना आपण पाहतोय. हे रबर बॉल क्रिकेट आहे आणि या रबर बॉल क्रिकेटमध्ये या गोष्टी तुम्हाला नेहमी सातत्यपूर्व पाहायला मिळतात. एक सिंगल रन प्राप्त करताना टीम काळेश्वरी वॉरियर्स पाहायला मिळते. 11 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत आणि किरण शेलटकर यांना मात्र आता हात खोलावे लागतील. 4 बॉल आणि 2 धावांवरती किरण शेलटकर खेळतात. एक चांगले खेळाडू आहेत, एक चांगले ऑलराऊंडर म्हणून नेहमी त्यांच्याकडे पाहिलं जातं. समीर चिकणे चांगली बॉलिंग आतापर्यंत केले. पुढचा बॉल लेग साईडला गिरकी घेतली आणि बॉलला सुद्धा पाठवलंय मैदानाच्या बाहेर. अगदी गरज होती आणि तो आलाय. अप्रतिम षटकार किरण शेलटकर यांच्या बॅटमधून. रन्स मिळतील 6. डीजे धन्यवाद. ज्या पद्धतीने आपण पाहतोय डीजेची सुद्धा एक चांगली साथ आम्हाला या ठिकाणी मिळते आणि आमच्या आवाजाची काळजी खऱ्या अर्थाने डीजे मास्टर घेत आहेत. थँक्यू सो मच. पुढचा बॉल. ओहो, हा चांगला बॉल आहे परंतु लेग साईडला हा ट्रॅव्हल होतोय बॉल. यष्टीरक्षकाला सुद्धा बीट केले या बॉलने. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल रन प्राप्त आणि वाईड अशा 2 धावा येत आहेत तिथे. पहिले 3 बॉल चांगले टाकले होते समीर चिकणे यांनी परंतु थोडीशी लाईन भरकटतायत आणि पुन्हा एकदा आपल्या लाईनमध्ये त्यांना यावं लागेल. NR वॉरियर्सने चांगली बॅटिंग केली. अक्षय शेलारचं कौतुक करावं लागेल. तुफानी बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना हा बॉल खेचण्याचा प्रयत्न. बॉलची बॅटची कडा घेते. बॉल पुन्हा एकदा पाठीमागच्या दिशेने लॉंग स्टॉपला सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. आतापर्यंत चांगलं षटक हाताळले म्हणावं लागेल समीर चिकणे यांनी. एक बॉल बाकी आहे, शेवटचा बॉल. 63 धावांचा पाठलाग करत असताना टीम तुम्ही पाहताय काळेश्वरी वॉरियर्स. किरण शेलटकर बॅटिंग करतायत 5 बॉल 8 वरती आणि तेजस धनावडे बॅटिंग करतायत 7 बॉल 4 वरती. स्ट्राईक रेट तुम्हाला चांगला ठेवावा लागेल या मॅचमध्ये. शेवटचा बॉल. हो, पुन्हा एकदा लेग साईडला फक्त ग्लान्स केला. क्षेत्ररक्षक कोणताही नाही कारण सर्व क्षेत्ररक्षक तुम्ही पाहिले ना तर बाउंड्री लगत आहेत. त्याचा फायदा तुम्हाला नेहमी होतो एकेरी दुहेरी धावा घेत असताना. सिंगल रन प्राप्त केले. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 21 धावा स्कोरबोर्डती लागतात. म्हणजेच 18 बॉल आणि 42 धावांची गरज आहे या मॅचमध्ये टीम काळेश्वरी वॉरियर्स या संघाला. ऐकूया एक मराठी संगीत. आइए डीजे. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. काळेश्वरी वॉरियर्स हा संघाला हा सामना खूप महत्वाचा आहे. जसं अक्षयनी सांगितलं जिंकावा लागेल हा सामना. हा बॉल अक्षय शेलार यांचा हा ट्रॅकर होता. ऑफ साईडला खूप बाहेर चाललाय. पंचांनी सांगितलं दंडित केलं की हा वाईट बॉल आहे. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. टीम काळेश्वरी वॉरियर्स साठी हा सामना इम्पॉर्टंट आहे म्हणजे जिंकावा लागेल. NR वॉरियर्स या संघाने 2 सामने खेळले, त्यांनी मात्र 2 सामने जिंकलेत. हा बॉल खेचण्याचा प्रयत्न. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. अगदी आपण पाहिलं सर्कलमध्ये पियुष आहे त्या ठिकाणी. कोणतीही रन नसेल म्हणजे डॉट बॉल आलाय. धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. स्ट्राईक रेट तुम्हाला उंचवावा लागेल या मॅचमध्ये.
63 धावांचा पाठलाग करायचा असेल तर बॅकफुटला गेले, एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु बॉल तितकासा ना जमिनीला लगत बाउंड्री लगत जाऊ शकत नाही. त्याचं कारण आहे की आता मात्र गवत खूप वाढलं आहे. आपण ऑगस्टमध्ये आलो आहोत आणि पावसाळा जुलैमध्ये सुरुवात झाले. आपण जर पाहिलं मागच्या वीकमध्ये अजिबात पाऊस नव्हता, कडाक्याचं ऊन होतं, परंतु गेली 2 दिवस पाऊस पडतोय. हा वेगळा स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये समीर चिकणे यांनी अप्रतिम झेल साकारलाय. क्या बात आहे, अगदी जागेवरून थांबले नाहीत आणि कमालीचा स्ट्रोक, बॅडमिंटन स्ट्रोक होता. ऑन साईडला खेचलेला हा बॉल होता. सी कॉर्नरला समीर चिकणे एखादा चातक पक्षी पाण्याची वाट पाहतो ना, त्या पद्धतीने वाट पाहत होते आणि स्टाईल खूप चांगली आहे, ऑस्ट्रेलियन स्टाईल. अप्रतिम झेल पकडलाय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय आणि अगदी कुसुंबीचे जॉन्टी रोड्स म्हणून त्यांना ओळखलं जातं. क्या बात आहे, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला निलेश मर्ढेकर सर यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमी सांगण्यात येतात, कारण सखोल अभ्यास जावली तालुक्यांचा संपूर्ण अभ्यास, संपूर्ण खेळाडूंचे लेखाजोखा आहे तो निलेश मर्ढेकर सर यांच्याकडे आहे आणि तो वारंवार लेखाजोखा आमच्यापर्यंत ते पोहोचवत असतात. तर दरम्यान आलाय वाईट बॉल, डॉट बॉल येतोय आणि संदीप बिरामने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. त्यांना मात्र मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. हा ट्रॅकर बॉल ऑफ साईडला पंचांनी सांगितलं हा नो बॉल आहे, खराब बॉल आहे आणि दंडित केलं आहे. आता बीमर आहे म्हणजे फ्री हिट आहे, मेजवानी आहे, संधी असेल मोठा स्ट्रोक खेळण्याची. संदीप बिरामने आता मात्र तालुका आयकॉन आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये अक्षय शेलार. आडव्या बॅटनी काय फटका सजवलाय. रोहित शर्मा स्टाईलमध्ये बॉलला पाठवलंय स्टँडमध्ये, एक लांबवरचा षटका ठोकलाय. नाव आहे संदीप बिरामने. अप्रतिम सिक्सर, साधावा डीजे. सर्वात बेस्ट आपण जर पाहिलं ना, हाफ ट्रॅकर बॉलला स्टँडमध्ये कोण पाठवतं तर रोहित शर्मा आहेत आणि त्या स्टाईलमध्ये मागचा स्ट्रोक खेळला होता. परंतु या बॉलचं कौतुक करावं लागेल. एक तेरी तो एक मेरी, हा बॉल थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुन्हा त्याला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु येतोय तो डॉट बॉल. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ते 30 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. आता मात्र समीकरण थोडंसं चेंज झालंय. 12 बॉल 33 धावांची गरज आहे, म्हणजे 16.5 षटका मागे धावा तुम्हाला कराव्या लागतील, घ्याव्या लागतील. टीम काळेश्वरी वॉरियर्ससाठी अति महत्त्वाचा इम्पॉर्टंट मॅच आहे आणि या मॅचमध्ये तुम्हाला जिंकावं लागेल मित्रांनो, कारण येणारे वॉरियर्स या संघाने 2 सामने खेळलेत, त्यांनी 2 जिंकलेत. हा सामना त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, परंतु या सामन्याचं महत्त्व किंबहुना काळेश्वरी वॉरियर्ससाठी खूप महत्त्वाचा आहे. हा सामना त्यांना जिंकावा लागेल. अक्षय बरोबर ना? डीजे या प्लीज. तुम्ही पाहताय पुन्हा एकदा पियुष कदम आयकॉन खेळाडू आहेत. एक युवा स्टार अगदी दक्षिण जावलीमध्ये त्याचा उगम होतोय आणि जबरदस्त खेळ त्याचा बहरतोय. पुन्हा एकदा लेग स्पिन, ऑफ स्पिन, गुगली तुम्हाला पाहायला मिळेल या षटकामध्ये. लेग साईडला पंच केलाय बॉलला, फाईन लेग क्षेत्रामध्ये एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. किरण शेलटकर ब्रँडेड स्ट्रोक, रन्स मिळतील 4 चौका. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, मॅच ओपन झाले, मॅच खुली केली. 11 बॉल 29 धावा रबर बॉल क्रिकेटमध्ये होताना आपण पाहिल्यात. आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्ही संदीप बिरामणे आणि किरण शेलाटकर सारखे बॅट्समन असतील ना, तर या धावा सहजरित्या व्हायला पाहिजेत. परंतु येणारे वॉरियर्स संघ चांगला खेळलाय आतापर्यंत. आता मात्र पियुष कदम 5 बॉल कशा पद्धतीने हाताळतायत ना, याच्यावरती ही संपूर्ण मॅच आहे. समोर आहेत किरण शेलाटकर, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. काय घडलंय? एक सिंगल प्राप्त केली, दुसरीचा प्रयत्न यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलक पुढे चाललंय.
आता मात्र 10 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. 36 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. संदीप बिरामने 4 बॉल 6 वरती खेळतायत आणि किरण शेलाटकर 10 बॉल 16 वरती खेळतायत. आणखी 4 बॉल पियुषला चांगले हाताळावे लागतील. ही मॅच जर येणारे वॉरियर्स या संघाला जिंकायची असेल तर. पुढचा बॉल हा ट्रॅकर बॉल होता. बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. पंचांकडे अपील केले परंतु पंचांनी अगदी अपील फेटाळले, कारण हा बॉल जर आपण पाहिलं तर अगदी हाताच्या वरच्या भागाला लागला होता आणि त्या कारणाने नॉट आउट असतील किरण शेलाटकर. परंतु एक जमेची बाजू आहे खऱ्या अर्थाने येणारे वॉरियर्स संघाकडून की जो बॉल डॉट आलाय आणि डॉट बॉलची किंमत आता सोन्यापेक्षा जास्त आहे. डॉट बॉल यावे लागतील या मॅचमध्ये. तुम्हाला डॉट बॉल टाकावे लागतील जर येणारे वॉरियर्स या संघाला जिंकायचे असेल आणि त्याच्या विरोधामध्ये काळेश्वरी वॉरियर्सला चौकार षटकार खेचावे लागतील. स्लोअर पद्धतीचा बॉल बॅडमिंटन स्ट्रोक आहे. पॉइंटला खेळलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. पंचांनी सांगितलं हा आणखी एक दिमागदार स्टाईलमध्ये क्लासिकल स्ट्रोक खेळलाय. बॅडमिंटन स्ट्रोक. रन्स मिळतील 4 चौकार. चांगला खेळ करावा लागेल. लेग साइडला जबरदस्त टोला आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली एक सोपा झेल सोडलाय. अगदी लोण्याचा गोळा हातामध्ये आला होता आणि तो सोडलाय. यार अशा कॅचेस तुम्ही नाही सोडू शकत. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आम्ही नेहमी सांगतो. 2 धावा स्कोर बोर्डमध्ये अंकित केल्या जातील. सोपा झेल होता कारण क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लगत होते आणि बऱ्याच काळाने त्या बॉल त्यांच्याकडे गेला होता. बॉल जवळपास आपण जर पाहिलं ना तर आकाशामध्ये तरंगत होता आणि सचिन मोरे लेजेंड खेळाडू आहेत. सोपा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमी सांगत असतो. मॅच तुम्हाला जिंकायचे आहे तर क्षेत्ररक्षण चांगलं करा. आणि जर सूर्यकुमार यादवनी तो झेल जर सोडला असताना तर काय झालं असतं, वर्ल्ड कप आपण जिंकू शकलो नसतो. त्यासाठी कॅचेस विन द मॅचेस. हा बॉल आपण जर पाहिला तर बॅट चिकडा पुन्हा एकदा लॉंग स्टॉपला बॉल पाठीमागच्या दिशेने जात असताना 2 धावा कंप्लीट होतील का, नाही होणार, कारण रनआउटच्या स्वरूपामध्ये किरण शेलाटकर माघारी जातील. विकेटचं पतन होतंय. मॅचमध्ये आले ट्विस्ट. ऐकूया एक मराठी संगीत या डीजे. तर त्यांनी आजोबांनी आपल्याला सांगितलं होतं की कपिल देव यांनी झेल पकडला आणि खऱ्या अर्थाने आपण 1983चा वर्ल्ड कप आपण जिंकला होता. परंतु तीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा आपल्याला 2007 मध्ये होताना पाहायला मिळाली. आपण सगळे 19चे आणि विचार केला ना तर 2007 मध्ये काय झालं तर 2007 मध्ये श्रीशननी झेल पकडला आणि 2007चा T20 वर्ल्ड कप जिंकला. आणि आता मात्र आपण 2024 मध्ये आपण काय आपल्या मुलांना सांगणार आहोत तर आपण काय सांगणार आहोत तर सूर्यकुमार यादवनी कॅच पकडला आणि T20 वर्ल्ड कप हा 2024चा आपण जिंकला. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजेच कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये चालू राहिलंय. ऑन द राईज काय फटका खेळलाय. समोरच्या दिशेने आल्या पावली ठोकलेला एक अप्रतिम षटकार साधावा. पाच बॉल 14 धावांची गरज. स्लोअर पद्धतीचा बॉल ओव्हर द पॉइंट खेळलाय. क्षेत्ररक्षक पाहत राहतील. बॉल एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. संदीप बिरामणेची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलते. या अगोदरच्या बॉलवरती समोरच्या दिशेने ठोकलेला षटकार आणि या बॉलवरती आलेला ओव्हर द पॉइंट एक क्लासिकल स्ट्रोक. चौकार येतोय परंतु पंचांनी मागणी केली की हा चौकार आहे की षटकार यासाठी टीव्ही अंपायरकडे मागणी केली.
आणि पंचांनी पुन्हा एकदा करेक्शन केलंय, निर्णय सांगितलाय की हा षटकार आहे. संदीप बिरामने अगदी शेवटच्या षटकामध्ये जिथे 20 धावांची गरज होती अगदी 2 षटकार ठोकलेत आणि हा सामना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करतायत टीम काळेश्वरी वॉरियर्स. अगदी हा सामना त्यांच्यासाठी इतका महत्त्वाचा होता ना आपण पाहिलं. आणि या मॅचमध्ये इथून पुढे 4 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. सूर्यकांत बॉलिंग करतायत. 4 बॉल 8 धावांची गरज टीम काळेश्वरी वॉरियर्स या संघासाठी. आधामध्ये थोडीशी चर्चा झाली, क्षेत्ररक्षणाची रचना थोडीशी वेगळ्या पद्धतीने करताना पुढचा बॉल. ओहो, कोलात टाकलेला बॉल, यॉर्करचा कहर. काय बॉल हाताळला यार, वॉट अ बॉलिंग यार. 2 षटकार ठोकल्यानंतर खाल्यानंतर अशा प्रकारचा बॉल टाकणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कौतुक करेन या बॉलरचं, सूर्यकांत यांचं. 3 बॉल 8 धावांची गरज. 1 बॉल डॉट काढावा लागेल आता. स्लोअर पद्धतीचा बॉल, फ्लॅट स्ट्रोक आहे. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे ऑन साइडला चाललाय. डीप मिड विकेटला कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता आणि इथे मात्र पॅरलल आणि एक फ्लॅट क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी 2 बॉल आणि 4 धावांची गरज. मॅच मजेदार आहे, इंटरेस्टिंग मॅच आणि संदीप बिरामनेचं कौतुक करावं लागेल. 20 धावांची गरज होती. सामना कुठे होता कुठे आला. 2 बॉल आणि 4 धावांची गरज. ओ, हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. अगदी आपण पाहतोय टाळ्यांचा प्रतिसाद येतोय त्या ठिकाणी. विचार केला ना तर दोन्ही टीम कडून 2 बॉल 3 धावांची गरज. संदीप बिरामने स्ट्राईक एंडला. गतीमध्ये परिवर्तन केलंय. कव्हरच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. टीम विचार केला काळेश्वरी वॉरियर्सनी हा सामना जिंकला आणि त्यांना गरजेचं येऊ जिंकणं होतं. टीम काळेश्वरी वॉरियर्स अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. अप्रतिम बॅटिंग संदीप बिरामणे. 8 बॉल 22 धावा त्यांनी ठोकल्या आणि हा सामना आपल्या बाजूने घेऊन चाललाय. मॅन ऑफ द मॅच संदीप बिरामणे बॅट दाखवतायत. अगदी आय थिंक सूर्यकांत शेडगे यांनी ती बॅट दिली होती त्यांना आणि त्याच बॅटनी आणि फिनिशर प्रो हा ब्रँड आहे सूर्यकांत शेडगे यांचा साई स्पोर्टचा. आणि त्या कारणाने की काय त्या बॅटनी आपण जर पाहिलं ना तर संदीप बिरामने खेळला. त्यांनी दाखवलं की हा ब्रँड आहे आणि त्या ब्रँडचं कौतुक केलंय. संदीप बिरामने प्लीज या मुख्य व्यासपीठावरती आपण देऊया त्यांना मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम बॅटिंग केली संदीप बिरामने. आता मात्र काळेश्वरी वॉरियर्सनी 2 सामने जिंकलेत. NRS स्पोर्ट्सनी सुद्धा जर आपण विचार केले ना तर 2 सामने जिंकलेत. म्हणजे अंकतालिकामध्ये काय घडलंय काय बिघडलंय या गोष्टी ना महत्वाच्या असतील. निलेश मिरटेकर सर प्लीज या. आपण देऊया मॅन ऑफ द मॅच संदीप बिरामने. 8 बॉल 22. निलेश दादा कदम यांच्या माध्यमातून संघ मालक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि गणेश दादा कदम यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा अगदी पुरस्कार आलाय सँडीसाठी. म्हणजे संदीप बिरामने त्याच्या खेळीचं कौतुक केलं जात आहे. आपण देऊया मॅन ऑफ द मॅच सँडीला. संदीप बिरामने मुख्य व्यासपीठावरती या. वॉट अ बॅटिंग यार. पहा 20 धावांची गरज होती आणि ही मॅच फिनिश केली फक्त केवळ 5 बॉलमध्ये. वॉट अ बॉलिंग, वॉट अ बॅटिंग यार, सुपर बॅटिंग. परंतु मित्रांनो खऱ्या अर्थाने अक्षय शेलारला तुम्ही विसरून चालणार नाहीये. कारण अक्षय शेलारने ज्या पद्धतीने बॅटिंग केली ना या सामन्यामध्ये धावसंख्या खूप मोठी उभारणी केली होती. परंतु त्याचं प्रतिउत्तर सँडी बिरामने खतरनाक दिलं. आपल्या बॅटिंगमधून षटकार आणि चौकारांचा पाऊस पडला आणि हा सामना जिंकवलाय. सँडी बिरामने मुख्य व्यासपीठावरती या. आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. निलेश मर्डेकर सर जिथे असतील. तर हा पुरस्कार आपण मुख्य व्यासपीठावरती प्रदान करत आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करतोय. ट्रॉफी आहे आणि त्याचबरोबर 200 रुपये कॅश प्राइज आहे आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते आपण सँडी बिरामने यांना प्रदान करणार आहोत. त्यांचा प्रतिम खेळ राहिला आणि संघाला जिंकून देण्यामध्ये सिंहाचा वाटा त्यांचा राहिलेला आहे. आपण 1000 रुपयाचं जे कॅश प्राइज आहे 500 रुपये तेही प्रदान करत आहोत. आणि दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगच्या वतीने
200 रुपयाचं कॅश प्राइज आहे, तेही आपण सँडी बिरामने यांना प्रदान करत आहोत, ज्यांनी अप्रतिम खेळ केला. गोलंदाजीमध्ये सपाटून मार खाल्ला, परंतु बॅटिंग करताना त्यांनी त्याचा वचपा काढला आणि चांगली बॅटिंग केली आणि संघाला हा सामना जिंकून दिला. म्हणजे गोलंदाजी करताना ओसंडून धावा खर्च केल्या आणि बॅटिंग करताना धावांचं प्रलोभन ठेवलं आणि त्या धावा त्यांनी मैदानाच्या आतमध्ये कुटल्या आणि संघाला हा सामना त्यांनी जिंकून दिलेला आहे. त्याचबरोबर सामनावीराची ट्रॉफी देखील आपण त्यांना प्रदान करणार आहोत. या सर्व गोष्टी त्यांना आपण मुख्य व्यासपीठावरतून आपण प्रदान करत आहोत. सामनावीराची ट्रॉफी आहे ती आपण सँडी बिरामने यांना प्रदान करत आहोत. अप्रतिम खेळ राहिला सँडी बिरामने यांचा, जे खर्शी बारामुरे या गावचे आहेत. सँडी, खरं तर रबर बॉल तुम्ही चांगलं खेळताच, आत्ताचाही सामना तुम्ही चांगला खेळलात, परंतु अक्षय शेलारच्या झुंजार खेळीबद्दल काय बोलाल? अक्षय शेलार तर काय दरवेळी समोर आलो तर म्हणजे आता तर मोस्टली 90% तर त्यानं मला मारलेलंच आहे प्रत्येक वेळेस, पण मला पण मारलेले म्हणून मला पण मारायचे होते म्हणून मी ते चेस केले. आणि हा सामना तुम्ही जिंकलाय, कसं वाटतंय? हा सामना आम्हाला जिंकणंच होतं, नाहीतर आम्ही टुर्नामेंटमधून बाहेर होतो. आता जिंकलोय, सेमीला क्वालिफाय झालोय म्हणजे आय थिंक 90%. आता पुढे बघू सेमीला. मग अधिकचा वेळ घेणार नाही तुम्हालाही आणि तुमच्या संघाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा होते. सँडी बिरामने खर्शी बारामुरे ज्यांना मिळाला हा सामनावीराचा पुरस्कार. त्याचबरोबर आणखीन एक सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. जर तालुका आयकॉनला सामनावीर पुरस्कार मिळाला तर त्याच्या खालोखाल जो परफॉर्मन्स असणार आहे तो दक्षिण जावलीच्या खेळाडूला आपण तो सामनावीराचा पुरस्कार प्रदान करणार आहोत. आणि तो सामनावीराचा पुरस्कार आहे तेजस धनावडे. 1 षटक हाताळलं आणि 5 धावा खर्च केलेल्या आहेत. या तेजस, जबरदस्त गोलंदाजी आणि 1 गडी त्यांनी बाद केलेला आहे. या कामगिरीसाठी आपण त्यांना पुरस्कार देऊया. दुंदुळे साहेबांना विनंती, आपण या आपल्या शुभास्ते आपण हा पुरस्कार मुख्य व्यासपीठावरती प्रदान करूया. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा सामनावीर पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. लीग स्टेज मधला हा शेवटचा सामना आहे. यानंतर 2 सेमी फायनल आणि 1 फायनल. या सामन्यानंतर आपण अनाउन्समेंट करणार आहोत की कोणते संघ क्वालिफाय झालेले आहेत. तेजस धनावडे यांना आपण हा पुरस्कार प्रदान करूया. तेजस धनावडे यांना आपण हा पुरस्कार प्रदान करत आहोत. जबरदस्त खेळ त्यांचा राहिला. सामनावीर पुरस्कार आपण त्यांना प्रदान करतोय, ज्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. 5 धावा त्यांनी दिल्या, 1 गडी बाद केला आणि आपण त्यांना पुढील वाटचालीसाठी देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. किरण कदम आणि संकेत बिरामने यांचं सहर्ष स्वागत आहे दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये. त्याचबरोबर दुर्गेश तथा कदम यांच्या वतीने सँडी बिरामने यांच्या खेळीसाठी 501 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. आणि यावेळेला हा बॉल सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे, या बॉलने घेतले भरारी फटका आहे भारी. बॅट्समन अनिकेत चिकणे यांच्या बॅटमधून आला हा षटकार. एका बाजूला गोलंदाजी करताना सूर्यकांत शेडगे निझरे ज्यांच्याकडे प्रगल्भ अनुभव आहे, त्यांच्या विरुद्ध आक्रमण अनिकेत चिकणे. 4 बॉल 8. कमी गतीचा बॉल, तोही ओळखला आणि तोही पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. पत्रा बजाव स्ट्रोक. अनिकेत चिकणे सेट ऑन अ फायर. षटकार.
थँक्यू. एका बाजूला अनिकेत चिकणे यांचा खेळ बहरलेला आहे, ज्यांनी 5 बॉलच्या पाठीमागे 14 धावा कुटलेल्या आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ थोडेसे महागडे आहेत सूर्यकांत शेडगे या ओव्हरमध्ये, किंबहुना 16 धावा खर्च केल्या, एकही गडी बाद करू शकले नाही. एका बाजूला बॅटिंगमध्ये संदेश पवार कुसुंबी, ज्यांनी 1 बॉल खेळला, एकही धाव आतापर्यंत बनवलेली नाही आहे, परंतु ज्यांनी सकाळी प्रभावित केले बॅटिंग करताना. ओव्हर नंबर 2 साठी सांगवीचे ऋषिकेश जवळ यांच्या हाती बॉल आहे. षटक क्रमांक 2 सांभाळतील एक सांगवीचे ऑलराऊंडर खेळाडू, ज्यांनी या प्रीमियर लीगमध्ये प्रभावित केलंय. एका बाजूला अनिकेत चिकणे, एका बाजूला संदेश पवार. ओव्हर नंबर 2. यावेळेला संदेश पवार यांनी हा बॉल उचललाय सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. समालोचन कक्षाला दिलेली मानवंदना. षटकार. थँक्यू. एका बाजूला पहा उसळलेला दर्या, एका बाजूला वादळ, एका बाजूला समुद्राच्या लाटा, असा हा झंझावात मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आज प्रत्येकाला एक अतुलनीय खेळ करायचा आहे. दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढाई आहे, कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत एक सामना जिंकलेला आहे. आई बॉल ओव्हर पिच आहे, एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमारेषा चिरतोय. 4 धावांसाठी बॉल सीमा पार, मितील धावा 4. आणखीन एक येतो एक चांगला फटका, संदेश पवार कुसुंबी यांच्या बॅटमधून चौकार. एका बाजूला प्रचंड वाढतीये आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 26 धावा, 0 गडी बाद. 1.2 बॉलचा खेळ संपलेला आहे. एका बाजूला श्री काळेश्वरी 11, एका बाजूला शिवश्री 11, अशी लढत. गोलंदाज तयार ऋषिकेश जवळ. पुलर लेनचा बॉल, एक पाय वाकवला, एक पाय पुढे घेतला, तडक फडक बेधडक सडक पे कडक ठोकलेला. संदेश पवार यांनी आणखीन एक लाजवाब गगनभेदी षटकार. एका बाजूला ऋषिकेश जवळ यांच्यावरती भीषण हल्ला चढवलेला आहे, परंतु ऋषिकेश जवळ यांना काही रणनीती आखाव्या लागतील आणि सूर्यकांत शेडगे यांनी त्यांच्यामध्ये चर्चा होते. कारण चर्चा करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आपल्या सहयोगी खेळाडूचं मनोबल वाढवणं फार महत्त्वाचं आहे आणि किंबहुना एखादा सल्ला जीवनामध्ये टर्निंग पॉईंट ठरू शकतो. बऱ्याचशा सल्ल्यांबद्दल आपण चर्चा करूया, परंतु पुढच्या बॉलवरती दडलंय काय ऋषिकेश जवळ सांगवी. ओव्हर नंबर 2 बॉल क्रमांक 4. ओ काय फटकाय, बॉल येऊ दिला. आपण म्हणतो ना की कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती बरी, आणि त्या युक्तीचा वापर संदेश पवार यांनी केला. बॉलच्या वेगाचा वापर केला, बॉलला फक्त दिशा दिली आणि या बॉलच्या पाठीमागे मिळवल्या तब्बल धावा 2. धावसंख्या पुढे सरसावत असताना जाऊन पोचलेली आहे. 34 धावा, 0 गडी बाद. अद्याप यश मिळू शकलं नाहीये शिवश्री 11 या संघाला, शिवश्री 11 या संघाला. त्याचबरोबर एका TVS ज्युपिटरची आम्हाला चावी मिळालेली आहे. जर कोणाची असेल तर आपण ओळख पटवून आपण कॉमेंट्री बॉक्समधून घेऊन चला. TVS ज्युपिटरची चावी आहे, त्याच्याबरोबर एक घराची चावी आहे, लॉकची चावी आहे. जर कोणाची असेल तर आपण ओळख पटवून आमच्याकडून घेऊन जा. ओव्हर नंबर 2चा खेळ 5 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आणि स्ट्रायकर एंडला अनिकेत चिकणे गांजे. पाठी ओढलेला बॉल हळवार पद्धतीने या बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेलगत, बॉलवरती येतील, बॉलला उचलतील, टाकतील. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. 2 षटका अखेरीस धावसंख्या आहे धावफलकावरती. 36 धावा, 0 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम श्री काळेश्वरी 11. ऐकूया एक छोटंसं संगीत.
30 धावा धावफलकावरती आहे आणि या सरासरीने जर श्री काळेश्वर 11नी बॅटिंग केली तर प्रोजेक्टेड स्कोर आहे 90 धावा याचा आपण अंदाज बांधू शकतो. परंतु याचा विचार शिवश्री 11ला करावा लागेल. धावसंख्येची गती जी 18ची आहे ती कमी करावी लागेल. पहिल्या विकेटचा शोध सुरू आहे, ती पहिली विकेट घ्यावी लागेल. आणि ओव्हर नंबर 3 साठी जावली तालुका आयकॉन, जावली एक्सप्रेस, गाव करंजे, निलेश भिल्लारे ओव्हर नंबर 3 मध्ये समोर आहेत. अनिकेत चिकणे ज्यांनी 6 बॉलच्या पाठीमागे 15 कुटलेले आहेत. संदेश पवार ज्यांनी बॅटिंग करताना 6 बॉलच्या पाठीमागे 19 कुटलेले. चला काही करा, आपण अधिकचा वेळ घेऊ नका. लीग स्टेज मधला शेवटचा सामना आहे. सामना अस्तित्वाचा आहे. प्रत्येक संघाला हा सामना जिंकायचा आहे कारण आम्हाला पुढे जायचं आहे. वेगावरती स्वार होत हा टाकलेला बॉल ताळमेळ बिघडलाय. फेक येईल का नॉन स्ट्रायकर एंडला, परंतु फेक येऊ शकली नाही. बालंबाल बचावलेले आहेत. मनसुबा हाच होता संदेश पवारांचा की एक धाव घ्यायची आहे. स्पष्ट नकार दिला अनिकेत चिकणे यांनी. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे होऊ शकली नाहीये. एका बाजूला पुन्हा एकदा निलेश भिल्लारे, राईट आर्म ओव्हर द विकेट. टॅप केलेला बॉल क्षेत्ररक्षक घेतील. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, नाही, एकच सिंगल धाव. आणि या ओव्हरमध्ये निलेश भिल्लारे यांनी अचूकतेवरती भर दिलेला आहे. गोलंदाजीमध्ये जी काय भेदकता आहे ती चांगल्या प्रकारे दाखवलेली आहे आणि एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. बराचसा अनुभव त्यांच्याही गाठीशी आहे. एक गाव अकराचं क्रिकेट, तुर्व्याचं क्रिकेट असेल, नवी मुंबईचं क्रिकेट असेल, त्यांनी चांगल्या प्रकारे खेळलेलं आहे. एका बाजूला संदेश पवार, एका बाजूला अनिकेत चिकणे. परंतु निलेश भिल्लारे यांच्याबद्दल जेव्हा जेव्हा आपण चर्चा करतो अलीकडच्या काळामध्ये बॅक इंजुरीला त्यांना सामोरं जावं लागलं. म्हणजे एखाद्या वेगवान गोलंदाजांना इंजुरी अधिकच्या होतात. कमी गतीचा बॉल ओळखू शकले नाहीयेत, उजव्या स्टीच्या बाहेर, परंतु पंचांनी कळवलंय दिशा आहे खराब. आणि पंचांची भूमिका निश्चित आपण चर्चा करतो. एक चांगलं पॅनल हेमंत कोळी सर आहेत, दत्ता मेहर सर आहेत, शशी मेहर सर यांना आपण नेहमी पाहत असतो. बंधूंची जोडी याच मैदानावरती. त्यांनी क्रिकेट जीवनामध्ये चांगलं खेळलं नवी मुंबईचं. बऱ्याचशा मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये आपण ॲज अ पंच म्हणून त्यांना अनेक वेळा पाहिलेलं आहे. त्यांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये. आपटलेला बॉल, यावेळेला फटका चांगला आहे. बॉल गॅप शोधल का क्षेत्ररक्षक जाण्या अगोदर बॉल सीमारेषा चिरतोय. 4 धावांसाठी होईल फरार. येतोय तो चौकार बॅट्समन संदेश पवार यांच्या बॅटमधून. ज्या प्रकारे संदेश पवार 7 बॉल 23, मग भिवंडीचं क्रिकेट असेल किंवा एक गाव अकराचं क्रिकेट असेल, याच्यामध्ये चांगली चमक दाखवली. हा फटका ताकदीचा चांगल्या प्रकारे वापर केला. टायमिंग प्रॉपर होतं. 2 क्षेत्ररक्षक येण्या अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडली. 4 धावांसाठी गोलंदाज तयार निलेश भिल्लारे. यावेळेला खोलवर पद्धतीचा हा बॉल, बॅक टू दी बॉलर, कोणतीही धाव नाहीये. ही गोलंदाजी मधली भेदकता आहे. एका बाजूला आक्रमक बॅटिंग सुरू आहे, एका बाजूला समोरून वेग येतोय. या वेगाला प्रत्युत्तर द्यायचं आहे. आपण इंजुरी म्हणजे ज्या काही खेळाडूंना इंजुरीज होतात त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. त्याच्यामध्ये जवगल श्रीनाथ यांची आपण चर्चा करूया, ज्यांना खांद्याची इंजुरी झाली होती. बॉल हवेत आहे, ज्यांना म्हैसूर एक्सप्रेस या नावाने आपण ओळखतो. इथे निलेश भिल्लारे यांनी टिपली विकेट. संघाला मिळवून दिले पहिलं सुयश. टीम श्री काळेश्वर 11ला धक्का क्रमांक पहिला. श्रीकृष्ण यांचं गाणं ऐकलं आणि काही दिवसातच आता गोपाळकाला आपल्या भेटीला येणार आहे. जो गोपाळकाला सण आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतो त्याच्याबद्दलही चर्चा करूया. मोठमोठ्या दहीहंडी, उंच उंच दहीहंडी तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या फोडण्यासाठी जीवाचं रान करणारे तरुण मुलं आपल्या समोर येतात. गोपाळकाला हा सण एक आध्यात्मिक आणि त्याला फार मोठं महत्त्व आहे. एक चांगली पार्श्वभूमी असून शास्त्र लक्षात घेऊन हा साजरा केला जाणारा, जीवाला अनुभूती देणारा हा सण आहे. गोपाळकाला म्हटलं ना की श्रीकृष्णाने वज्रमंडात गायी चारताना स्वतःची आणि सवंगड्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून खाद्यपदार्थाचा केलेला काला
म्हणजे दही अंडी. आणि हा गोपाळकाला आपण आता काही दिवसामध्ये साजरा करणार आहोत. मॅचकडे जाऊया. 42वा एक गडी बाद ओव्हर नंबर 3चा संपलाय खेळ आणि एका बाजूला आता शेवटची 2 षटकं. ऐकूया एक चांगलं संगीत. मॅचला पुन्हा होते सुरुवात. ओव्हर नंबर 4 साठी आता नितीन चिकणे नजर रोखून धरलेली आहे. या बॉलच्या पाठीमागे निर्धाव बॉल येतोय. आपण दहीहंडी बद्दल चर्चा करतोय आणि श्रीकृष्ण यांच्याबद्दल आपण चर्चा केली आणि सर्व सहकार्यांच्या आणि स्वतःची शिदोरी एकत्र करून सर्वांसह ते ग्रहण केलं आणि या कथेला अनुसरून गोकुळ अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी आपण काला करण्याची आणि दहीहंडी फोडण्याची प्रथा आपण साजरी करतो आणि तोच दहीहंडी उत्सव 2024ला आपल्या भेटीला पुन्हा एकदा येतोय. परंतु मॅचमध्ये नितीन चिकणे ओव्हर नंबर 4 मध्ये अकूट टप्प्याचा बॉल टोलवण्याचा प्रयत्न आणि या बॉलच्या पाठीमागे तू ये मी ये या प्रयत्नामध्ये आणखीन एक धाव पूर्ण होतीये आणि पंचांनी कळवलंय की हा वाईड बॉल आहे, त्याच्यामध्ये अतिरिक्त धाव आपण स्कोअर बोर्डमध्ये जोडूया. धावसंख्या आहे 45 धावा धावफलकावरती. एक गडी बाद. आपण ज्यावेळेस नेहमीच 45 आकड्याबद्दल चर्चा करतो ना की 45 आकडा म्हटलं की रोहित शर्मा आणि रोहित शर्मा म्हटलं की हिटमॅन हे नाव त्यांच्या नावाबरोबर आपण जोडतो. यावेळेला फुल टॉस बॉल आहे. एका वेगळ्या धाडणीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न पंचांनी हात बाहेर लगेच काढलाय. नो प्लस मिळतील 2 म्हणजे 3 धावा या बॉलच्या पाठीमागे जोडूया आणि पुढच्या बॉलवरती आहे फ्री हिट. एका बाजूला आपण चर्चा करत होतो ना या अगोदर रोहित शर्मा यांच्याबद्दल. खरं तर हे हिटमॅन नाव आहे ना युजवेंद्र चहल यांचे भाऊ पॅडी यांनी पहिल्यांदा त्यांच्या मुखामधून हे नाव आलं ज्यावेळेस रोहित शर्मा यांनी चौकार षटकारांची आतिषबाजी केली, 200 धावा कुठल्या ना, त्यावेळेस युजवेंद्र चहल यांचे भाऊ पॅडी हे त्यावेळेस पुटपुटले की तुम्ही हिटमॅनसारखी बॅटिंग केली आणि हे शब्द रवी शास्त्री यांनी ऐकले आणि बक्षीस वितरण करताना रवी शास्त्री यांनी रोहित शर्मा यांचा उल्लेख हिटमॅन म्हणून केला आणि त्यानंतर संपूर्ण जगाला रोहित शर्मा यांची एक नवीन ओळख ती म्हणजे हिटमॅन. परंतु फ्री हिटचा बॉल बॅट्समन अनिकेत चिकणे तयार. लोअर फुल टॉस आहे. बॅटची कडा घेणारा बॉल म्हणजे तुम्ही काही केल्याशिवाय जर तुम्ही काहीतरी केलं तरच तुम्हाला प्रसिद्धी मिळणार आहे आणि रोहित शर्मा यांनी जो खेळ केला तो बहरदार होता. म्हणजे बरेचशा अशा काही गोष्टी आहेत ना ज्याचा आपण आढावा घेऊया. आपण या अगोदर जवगल श्रीनाथबद्दल चर्चा केली. एक काळ असा होता ना की भारतीय टीम म्हटलं की स्पिन गोलंदाजी, अशा वेळेस मात्र एक वेगवान गोलंदाज भारतीय टीममध्ये सहभागी झाला होता, तो जवगल श्रीनाथ होता. गोलंदाज तयार. यावेळेला मनगटी फटका आहे, फक्त फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक येण्या अगोदर बॉल सीमारेषा चिरतोय. 4 धावांसाठी येतोय तो चौकार. ओवी स्पोर्ट जावली या टीमकडून एक पारितोषिक आलेलं आहे. भरत सनद जे तालुका आयकॉन म्हणून खेळत आहेत, 3 बॉल 3 षटकार जर मारले ना तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे. कौतुकाची थाप. एका बाजूला नितीन चिकणे यांचा मारा. वेळेची अचूकता भरत सनस यांना साधता आली नाही. एक सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे मिळेल. अनेक वेळा आपण भरत सनस यांना भालेकर टीमकडून खेळताना पाहिलेलं आहे. किंबहुना आज खेळ बहरणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. 54 वरती 1 अशी स्थिती आहे. शेवटचे 2 बॉल. पाठी ओढलेला बॉल डीपी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, सरळ सीमारेषेच्या बाहेर हवेंच्या लाटांवरती स्वार होत बॉल पाठवून दिलाय. अनिकेत चिकणे यांनी 6 धावांसाठी षटकार.
एका बाजूला अनिकेत चिकणे यांचा खेळ बहरलेला आहे. ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केलेली आहे, आज एक वेगळ्या सुरामध्ये बॅटिंग करतायत. 12 बॉल 23 धावांची झुंजार खेळी, वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये उभी केली आहे. एका बाजूला दुसऱ्या विकेटचा शोध संपलेला नाहीये शिवश्री इलेव्हनचा. नितीन चिकणे यांचा हा भेदक मारा या बॉलच्या पाठीमागे आलाय. हा डॉट बॉल. ओव्हर नंबर 4चा एक खेळ समाप्त होतोय. 4 षटकाच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना श्री काळेश्वरी इलेव्हनने बनवलेले आहेत 60 धावा 1 गडी बाद. अंतिम षटक शेष आहे. सहभागी संघ जर तुम्ही या दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये पाहिले, श्री काळेश्वरी इलेव्हन, एनआर वॉरियर्स, सन्मय टायटन्स, महाकाली वॉरियर्स, शिवश्री इलेव्हन, पाबळ पॅन्थर आणि काळेश्वरी वॉरियर्स आणि दत्तकृपा वॉरियर्स यावेळेला लॉंगॉनला खेळलेला बॉल. हे 8 संघ या प्रीमियर लीग मध्ये समाविष्ट केले होते, परंतु आता या सामन्यानंतर कोणते 4 संघ पुढे जातील आणि सेमीफायनलचे सामने खेळतील याचं चित्र अगदी आता इथून पुढे हळूहळू स्पष्ट होईल. जशी मात्र ही मॅच संपेल याची अनाउन्समेंट आम्ही निश्चित करू. एका बाजूला अंतिम षटक सूर्यकांत शेडगे निजरे यांच्या नावी आहे. आपटलेला बॉल पाठीमागे ओढलाय, शरीरापासून थोडासा दूर होता, इष्टरक्षकाच्या हातामध्ये सिरवलाय, आला तो डॉट. या बॉलच्या पाठीमागे नाहीये कोणतीही धाव. एका बाजूला 61 धावा धावफलकावरती येत आहेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रथम बॅटिंग करताना श्री काळेश्वरी इलेव्हन कुठपर्यंत मजल मारणार या सर्व गोष्टी उत्सुक्याच्या आहेत. एका बाजूला शिवश्री इलेव्हन कुठपर्यंत रोखणार. टॅप केलेला बॉल, हा बॉल थोडासा वेगाने हाताळला होता. गोलंदाजीमध्ये जी काय भिन्नता आहे ना, ती भिन्नता अंमलात आणण्याचा प्रयत्न सूर्यकांत शेडगे करतायत. कारण प्रत्येक बॉल तुम्हाला वेगळ्या प्रकारे हाताळावा लागतो. क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा म्हणतो की भरपूर स्ट्रोक आहेत, परंतु गोलंदाजी करताना तुम्ही बऱ्याचशा प्रकारचे वेगवेगळे बॉलही टाकू शकता आणि फलंदाजांना बांधून ठेवू शकता, त्यांच्या विकेट घेऊ शकता. कमी गतीचा बॉल येऊ दिला आणि त्या बॉलला दिलाय तो सन्मान. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या अगदी हळूवार पद्धतीने अंतिम षटकामध्ये पुढे चालली आहे. अंतिम षटकामध्ये आक्रमण करणं श्री काळेश्वरी इलेव्हनला फार महत्त्वाचं आहे, कारण शेवटचे आता 2च बॉल शिल्लक आहेत. पाठीमागच्या काही षटकांचा खेळ जर तुम्ही पाहिला, पहिल्या ओव्हरमध्ये 16, दुसऱ्या ओव्हरमध्ये 20, परंतु तिसरं षटक 6 धावांचं होतं. आणि यावेळेला हा बॉल उचललाय सी कॉर्नरला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल निसटलाय. खरं तर कॅचेस विन द मॅचेस याची आपण चर्चा करतो, ही जी म्हण आहे ना, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा यांनी 265 सामने खेळले एक दिवसीय क्रिकेटचे आणि 36 झेल रोहित शर्मा यांनी सोडलेले आहेत. म्हणजे क्रिकेट आहेत, या प्रकारच्या गोष्टी क्रिकेटमध्ये होत राहतात, परंतु कॅचेस सुटतात आणि मॅच रंगात येतात. परंतु हा सामना रंगात येईल का? शेवटचा बॉल आहे. बॅकलिपचा वापर केलाय, बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक येतील का? बॉलला देतील संरक्षण की बॉल सीमा पार होईल. त्याचबरोबर पांडुरंग दादा दुंदळे यांचंही आगमन आहे, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. आणि पांडुरंग दादा यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. पहिला डाव संपला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम श्री काळेश्वरी इलेव्हनने बनवलेले आहेत 68 धावा, 69 धावांचं लक्ष ठेवलंय. शिवश्री इलेव्हन या टीम समोर येणारे बॉल 30 आणि बनवायचे आहेत. 69 धावा. अनिकेत चिकणे 15 बॉल 24, संदेश पवार 9 बॉल 23, भरत सनस 7 बॉल 12. गोलंदाजी करताना निलेश भिल्लारे यांची इकॉनॉमी चांगली राहिली, 6 धावा देत 1 गडी बाद केला. सूर्यकांत शेडगे 2 षटक 22 धावा, 0 गडी बाद. नितीन चिकणे 0 गडी बाद 18 धावा आणि ऋषिकेश जवळ 0 गडी बाद 20 धावा.
ही संपूर्ण गोलंदाजी होती. एक्स्ट्राज किती दिल्या, विकेट कोणी कोणी घेतला, इकॉनॉमी कशी राहिली, या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेतला. कोणी किती षटकं हाताळली, एक्स्ट्राज किती होत्या, न होत्या. 5 ओव्हरमध्ये 68 बनवलेले आहेत. 69 धावांचं लक्ष आहे. या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, कोणता संघ विजयाचा शिक्का मोर्तब करेल, या सर्व गोष्टींचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. परंतु ऐकूया एक छोटंसं मधुर संगीत. पुन्हा एकदा आता आपण वळत आहोत मैदानाच्या दिशेने. परंतु जे सहभागी संघ झाले त्यांची एकदा आपण अनाउन्समेंट करूया. श्री काळेश्वरी 11 हा संघ होता श्री चंद्रकांत दादा वेंदे यांच्या मालकीचा संघ, आणि त्यानंतर एनआर वॉरियर्स हाही संघ या प्रीमियर लीगमध्ये सहभागी झाला. नितीन दादा चिकणे आणि राजेंद्र दादा चिकणे यांच्या मालकीचा हा संघ. तन्मय टायटन्स किशोर चिकणे आबा यांच्या मालकीचा संघ. महाकाली वॉरियर्स नामदेव दादा पाटणे यांच्या मालकीचा संघ. शिवश्री 11 नितीन दादा पवार दत्ता दादा पवार यांच्या मालकीचा संघ या प्रीमियर लीगमध्ये खेळला. पाबळ पॅन्थर योगेश दादा दुंदळे यांच्या मालकीचा संघ या प्रीमियर लीगमध्ये खेळला. काळेश्वरी वॉरियर्स निलेश दादा कदम यांच्या मालकीचा संघ या प्रीमियर लीगमध्ये खेळला. दत्तकृपा वॉरियर्स दिनकर दादा कदम सचिन दादा बैलकर यांच्या मालकीचा संघ या प्रीमियर लीगमध्ये खेळला. हे 8 संघ आहेत. परंतु या 8 संघांमधून आता हा सामना संपल्यानंतर कोणते 4 संघ पुढे जाणार आणि कोणते संघ सेमीफायनलचे 2 सामने खेळणार, या बऱ्याचशा गोष्टींचा आपल्याला आढावा घ्यायचाच आहे. परंतु हा सामनाही तितकाच महत्त्वाचा आहे. चला दोन्ही संघांना विनंती करूया, अधिकचा वेळ न घेता आपण सामना लगेच सुरू करा. वाटचाल परंपरेची परंपरा, भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा पुन्हा एकदा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो दक्षिण जावलीच्या क्रीडानगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर पुन्हा एकदा खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं, आणि जे प्रेक्षक आम्हाला PTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत त्या सर्वांचं सहर्ष 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 स्वागत. मॅच लावते सुरुवात. 69 धावा, येणारे बॉल 30 असं या सामन्याचं आहे गणित. एका बाजूला बॅटिंगमध्ये निजऱ्याचे सूर्यकांत शेडगे तर एका बाजूला सांगवीचे ऋषिकेश जवळ. पहिलं षटक गांजाचे अनिकेत चिकणे. तिन्ही खेळाडू ऑलराऊंडर एकामेकासमोर. तीस बॉल 69 चा हा थरार. पहिला बॉल पडतोय स्ट्रायकर एंडला बॅट्समन ऋषिकेश जवळ. सांगवी ज्यांनी पाठीमागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ केला होता, परंतु आज 69 धावांची चिरफाड करायची आहे. कोणता संघ विजयाचा घाट पार करेल आणि कोणत्या संघावरती पराभवाचे काळे ढग असतील. पडतोय या सामन्यातला पहिला बॉल. पायाने अडवण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या बाजूला फाईन लेगला बॅकअप आहे. एकच जाव पहिल्या बॉलच्या पाठीमागे मिळते. आणि क्रिकेट खेळ आपण खेळतोय, परंतु खेळामध्ये आणखीन एक प्रकार आहे लिगोरचा. पंचांनी कळवलं की हा नो बॉल आहे आणि हा बीमरचा नो बॉल आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. लिगोरच्यामध्ये काय असं ना की बॉल एका बाजूने दुसऱ्या बाजूला जातो, दुसऱ्या बाजूने एका बाजूला येतो. म्हणजे कधी कधी क्रिकेटमध्ये याचाही प्रत्यय येत असतो. हे क्रिकेट आहे, या सर्व गोष्टी घडत असतात, म्हणूनच क्रिकेटच्या सामन्यांना रंगत येते. अनिकेत पुन्हा तयार.
ज्यांनी बॅटिंग चांगली केली होती. आणि त्यांचा खेळ कोण विसरेल. बॅटिंग करताना त्यांच्या बॅटमधून आलेले तब्बल 2 षटकार 1 चौकार, जबरदस्त खेळ बॅटिंगमध्ये राहिला. आपटलेला बॉल अप्पर कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला, बॉलच्या खाली, अंदाज चुकला. अंदाजाबद्दल आपण नेहमी चर्चा करतो ना, एखादा बॉल आलाय तो टोलवायचा कसा याचा अंदाज तुम्हाला योग्य बांधावा लागतो. एखादा बॉल तुमच्याकडे आलाय कसा, तो झेल घ्यायचा कसा, हाही अंदाज तुम्हाला लगेच बांधावा लागतो. अंदाज म्हटलं ना की तुमची कल्पना आहे, परंतु जो तुमचा अनुभव आहे ना, हे जीवनातलं सत्य आहे. म्हणजे क्रिकेट या खेळामध्ये तुम्हाला अंदाजा बांधावाच लागतो, ही कल्पना आहे. यावेळेला डाव्या हस्तीच्या बाहेरचा बॉल आहे का, क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करत आहेत. जाणे अगोदर सीमारेषा पलीकडे 4 धावेंसाठी येतोय तो चौकार. एक चांगला फटका सूर्यकांत शेडगे यांच्या बॅटमधून फक्त गेलाय. मनगटाचा वापर आणि टायमिंग आहे प्रॉपर. फ्लिकचा फटका, 4 धावा. गोलंदाजाच्या गतीचा वापर केलाय. गोलंदाज अनिकेत पुन्हा तयार. यावेळेला वेगळ्या धाडणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी कळवलंय की हा वाईट बॉल आहे, दिशा आहे खराब. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 9 धावा धावफलकावरती. 0 गडी बाद. एका बाजूला सूर्यकांत शेडगे बॅटिंग करतायत. 2 बॉल 6. फुलर लेनचा बॉल. क्षेत्ररक्षक येतील गवतातून मार्ग काढत बॉलवरती, बॉलची फेकी करतील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे निश्चित मिळते. आणि धावसंख्या आता हळवार पद्धतीने पुढे सरसावते आणि जाऊन पोचलेली आहे 10 वरती. तब्बल आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सुरुवात शिवश्री 11ने चांगली केली आहे. एका बाजूला सुरुवात श्री काळेश्वरी वॉरियर्सनेही चांगली केली होती. त्याचं प्रत्युत्तर तुम्हाला द्यायचं आहे. पंच कळवतील की हा नकारात्मक बॉल आहे. अनिकेत चिकणे यांना दिशेसाठी झगडावं लागतंय. दिशेला फार महत्त्व आहे. मग आयुष्य असो किंवा क्रिकेट, आपण नेहमी चर्चा करतो की जीवनाला जर दिशा नसेल तर जीवनाची दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही. क्रिकेटमध्येही तसंच आहे. एखाद्या गोलंदाजाला दिशा असणंही महत्त्वाचं आहे. योग्य दिशेने गोलंदाजी करावी लागेल आणि दिशेवरती नियंत्रण अनिकेत चिकणे यांना आणावं लागेल. किरण चिकणे आले, काहीतरी विचार विनिमय केला, किंबहुना काही चर्चा केली. या ज्या गोष्टी असतात ना, या फार महत्त्वाच्या असतात. अडचणीच्या काळामध्ये तुमच्यासोबत कोण असतं यालाच फार जीवनामध्ये महत्त्व आहे. आणि यावेळेला बॉल सीमारेषा तोडतोय. 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. फटका पहा. टप्पा पडल्यानंतर बॉल अंगावरती येणारा बॉलला दिशा दिली आणि बॉलने वेगाने सीमारेषा ओलांडली. पाखरांचा थवा आणि त्याच्यातून बॉल सीमारेषा पलीकडे सरळ. 4 धावेंसाठी गोलंदाज पुन्हा तयार. हा फटका सी कॉर्नरला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटचं पतन. ऋषिकेश जवळ सांगवी येथे माघारी.
अनिकेत चिकणे यांनी 5 बॉल संपवण्यासाठी 10 बॉल वापरलेले आहेत, म्हणजे 10 वेळा बॉल टाकलेला आहे 5 बॉल संपवण्यासाठी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा आढावा घेतो ना की 17 बॉलचं षटक हाताळलं होतं मोहम्मद सामी पाकिस्तान यांनी. टप्पा पडल्यानंतर बॉल प्रभावित करतोय. अंतिम बॉल पंचांकडे मागितली दाद आणि पंचांनी दाद उचलून धरली आहे. आलिया पावली नितीन चिकणे यांना दिलाय परतीचा इशारा. 17 वरती 2 गडी बाद. 69 धावांचा पाठलाग करताना शिवश्री 11. चला दोन्ही संघांना विनंती करूया आपण घाई करा, परंतु दक्षिण जावली प्रीमियर लीग जर आपण पाहिली जी रबर बॉलची आहे, ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे स्वराज्य पक्ष, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय अंकुश बाबा कदम, त्याचबरोबर या दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगला ज्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे बाबाराजे प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वर दळवी साहेब यांचं विशेष सहकार्य लाभलेली ही स्पर्धा. त्याचबरोबर मालिकावीराचा पुरस्कार जर तुम्ही पाहिलं ना तर स्पोर्ट्स सायकल आहे. सुधीर दादा शेलार संस्थापक अध्यक्ष युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने, त्याचबरोबर युवा उद्योजक यदुनाथ दादा भोसले यांचं विशेष सहकार्य मालिकावीराला आहे. त्याचबरोबर कॅश आणि चषक हा जो पुरस्कार आहे ना तो पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे जावली आयकॉन किरण दादा शेलाटकर. 2500 रुपये कॅश आणि चषक मालिकावीरासाठी. उत्कृष्ट फलंदाज 2000 कॅश आणि चषक सुशांत दादा सुर्वे यांच्या वतीने हा पुरस्कार. उत्कृष्ट गोलंदाज 2000 कॅश आणि चषक चंद्रकांत दादा दळवी यांच्या वतीने विशेष सहकार्य. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आहे ना कॅश आणि ट्रॉफी 1500 रुपये ज्यांनी आम्हाला दिलेला आहे दत्ता शेठ बांदल यांच्या वतीने विशेष सहकार्य. सर्व सामनावीर कॅश जी 200 रुपये आणि चषक आहे ना श्रीकांत दादा दुनळे यांच्या वतीने विशेष सहकार्य. चेंडू सौजन्य नितीन दादा साळुंके महाराष्ट्र पोलीस हे काही ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत या स्पर्धेचे. परंतु हाई बॉल भरत सनस यांच्या हातामध्ये विसवलाय आणि पकडला आणखीन एक कॅच आणि मोठ्या विकेटचं पतन. सूर्यकांत शेडगे माघारी. थँक्यू. आणि एका बाजूला पहा किरण चिकणे कुसुंबी गोलंदाजीच्या रनवेवरती आले आणि त्यांनी पहिलाच बॉल हाताळला आणि फार मोठी विकेट प्राप्त केलेली आहे. सूर्यकांत शेडगे यांना माघारी पाठवलंय कारण सूर्यकांत शेडगे यांचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं हे तितकंच महत्त्वाचं होतं. एका बाजूला शिवश्री 11ची विकेटची पतजड सुरू झाली आहे. आता ही विकेटची पतजड अजित दळवी आणि विशाल सुर्वे यांना थांबवायची आहे आणि एक चांगली पार्टनरशिप संघासाठी उभी करायची आहे कारण 23 बॉल 52ची अजून गरज आहे. चला काही करा. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे. किरण चिकणे राईट आर्म राउंड द विकेट. अंगावरती येणारा बॉल मिड विकेटला आलाय तो संघर्षाचा षटकार. अजित दळवी यांच्या बॅटमधून षटकार. एका बाजूला आता आक्रमण केले अजित दळवी यांनी. पहिलाच बॉल फेस केला आणि त्या बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे 6 धावींसाठी. आलाय तो षटकार. आणखीन एक बॉल अंगावरती येणारा. किरण चिकणे स्वतः धावलेले आहेत बॉलच्या पाठीमागे. एकच सिंगल या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एका बाजूला स्ट्रायकर एंडला आता विशाल सुर्वे तयार होतील. एका बाजूला किरण चिकणे यांचा दमदार मारा. एक बॉल महागडा. बाकीची गोलंदाजी चांगली आहे.
आज वाकाडण्याजोगा खेळ निश्चित करावा लागेल, कारण लढाई अस्तित्वाची आहे. जिंकलो तरच या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून राहील, कारण दोन्ही संघांना महत्त्वाचा सामना आहे. बरोबर ना? यावेळेला हवेत खेळलेला बॉल, क्षेत्ररक्षक वेगाने बॉलचा पाठमोरा करतायत, परंतु बॉलच्या खाली पोहोचू शकले नाहीयेत. बॉल सीमारेषा पलीकडे एक टप्पा घेत सीमारेषा चिरतोय. 4 धावांसाठी विशाल सुर्वे यांच्या बॅटमधून आलाय दिलासा देणारा चौकार. मधल्या फळीमध्ये आता शिवश्री 11चा दारोमदार आलेला आहे. अजित दळवी, विशाल सुर्वे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर श्री गणेश विकास मंडळ निझरेचे सचिव अशोक दादा शेडगे यांचं आगमन आहे, त्यांचंही स्वागत. त्याचबरोबर विशाल दादा साप्ते बापू यांचंही आगमन आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सचिन दादा साप्ते यांचंही स्वागत आहे आणि आनंदा दादा बिरमाने यांचंही बिरामने यांचंही सहर्ष स्वागत आहे. या सर्व मंडळींना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया आणि विनंती करूया की आपण स्थानपन्न व्हा. ज्यांचं आगमन होत आहे विशाल दादा साप्ते बापू यांचं आगमन होत आहे. त्याचबरोबर श्री गणेश विकास मंडळ निजरे सचिव अशोक दादा शेडगे, सचिन दादा साप्ते, आनंद दादा बिरामने यांचं आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. परंतु मॅचच्या दिशेने वळी आणि पाहूया या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय. तर या बॉलच्या पाठीमागे 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या थोडीशी पुढे सरसावत्याने जाऊन पोहोचलेली आहे. 30 धावा 3 गडी बाद. शेवटचा बॉल या षटकामधला. किरण चिकणे पुन्हा तयार. श्री काळेश्वरी 11 मी पक्ष शिवश्री 11 असा रंगलेला एक रोमांचक सामना अजूनही सांगणं कठीण आहे. या मॅच वरती पकड कुणाची आहे. सीमारेषे लगतचे खेळाडू वेगाने बॉलचा पाठमोरा करण्यासाठी धावलेत. दुसरी धाव घेणं. त्याचबरोबर स्नेहभोजनाची व्यवस्था आयोजन समितीने केलेली आहे. तर ज्या संघांचे आयकॉन खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की आपल्या संघांचा लंच आपण घेऊन चला अशी विनंती आहे. त्यासाठी आयकॉन खेळाडूंना विनंती आहे की आपण आयोजन समितीशी संपर्क साधा आणि आपला जो लंच बॉक्स आहे आपल्या संघाचा तो आपण सर्वांनी स्वीकारावा अशी विनंती आहे. यानंतर 2 सेमीफायनल आणि फायनल अशा 3च मॅचेस आपल्याकडे आहेत. आता 18 बॉल आणि बनवायचे आहेत. 38 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये अजूनही शिल्लक आहे. दर सबके एक जैसे होते मगर हौसले सबके अलग अलग होते. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. आता या संघर्षामधून कोण निखरेल ऐकूया एक छोटंसं संगीत. चला काही करा मित्रांनो. यानंतर आता फक्त 3च षटकांचा खेळ उरलेला आहे आणि इथून पुढे येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि धावा बनवायच्या आहेत विजयासाठी 38. ओव्हर नंबर आता 3 साठी भालेगरचे भरत सनस तालुका आयकॉन ओव्हर नंबर 3 मध्ये समोर आहेत विशाल सुर्वे. केपी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या वतीने शिवश्रीच्या प्रत्येक षटकारासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे एक षटकार तुम्ही मारा. केपी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या वतीने 51 रुपये तुम्ही मिळवा. म्हणजे कौतुकाची थाप ठेवलेली आहे केपी टूर्स अँड ट्रॅव्हल्सने शिवश्री 11च्या फलंदाजांवरती आणि ती संधी आहे अजित दळवी आणि विशाल सुर्वे यांच्याकडे. परंतु एका बाजूला भरत सनस यांचा मारा समोर आहे. जे तालुक्यातील ऑलराऊंडर खेळाडू आहेत. एका बाजूला अजित दळवी ज्या प्रकारे त्यांनी सुरुवात केली होती
पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे पाठवून दिलाय, परंतु या सामन्यामुळे त्यांना आणखीन रंग भरावे लागतील. आडव्या बॅटने खेळलेला फटका संरक्षणासाठी खेळाडू 2 आहेत, त्यांच्यामध्ये आहे दरी आणि याच दरीतून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावींसाठी आलाय तो चौकार. जीवन असो किंवा क्रिकेट, संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये सुखाचा राजभोग कधी येत नाही. आणि जीवनामध्ये सुखाचा राजभोग आणायचा आहे ना, तर संघर्षाची तयारी ठेवावीच लागते. आणि तो संघर्ष दोन्ही संघांना मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. एका बाजूला भरत सनस, एका बाजूला अजित दळवी, एका बाजूला विशाल सुर्वे, एका बाजूला हा रंगलेला सामना. आणि या बॉलच्या पाठीमागे फलंदाज क्लीन बोल्ड अजित दळवी महाते माघारी. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता तालुका आयकॉन निलेश भिल्लारे आलेले आहेत, ज्यांनी गोलंदाजी चांगली केली, परंतु आता बॅटिंग चांगली करावी लागेल कारण संघ अडचणीमध्ये अडकलेला आहे. परंतु अडचणीतून मार्ग कोणता संघ काढेल? अडचणी येतात, अडचणी जातात, परंतु एखादं संकट आलं ना तर त्या संकटाबरोबर संधी चालून येते, कारण संकट हे संधीचं राखणदार आहे. संकटावरती अशा पद्धतीने तुटून पडायचं ना की यश हे आपलंच असलं पाहिजे. आता ती संकट आहेत दोन्ही संघांच्या डोक्यावरती, परंतु या संकटातून मार्ग कोण काढेल? एका बाजूला 4 गडी बाद 36 अशी स्थिती आहे शिवश्री 11ची, एका बाजूला भरत सनस बॉल क्रमांक 4. दोन्ही खेळाडूंचा बोलबाला तालुक्याच्या क्रिकेटमध्ये आहे. फटका कव्हर्सला, क्षेत्ररक्षक येण्या अगोदर बॉल सीमारेषा तोडून फोडून सीमा पार, मितील धावा 4, आलाय तो चौकार. निलेश भिल्लारे यांचं आक्रमण, आल्या आल्या हा बॉल सीमारेषा पलीकडे धाडलाय. 4 धावींसाठी आलाय तो चौकार. शरीरापासून दूर असणारा बॉल बॅकलिफ्टचा वापर करत हा फटका खेळला. धावसंख्या 40 वरती 4, शेवटचे 2 बॉल. भरत सनस तयार, मॅन फ्रॉम भालेगर. माफ करा, एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणखीन एक फटका कव्हरच्या दिशेने आणि हाई बॉल सीमारेषेच्या पलीकडे, लागोपाठचा दुसरा चौकार निलेश भिल्लारे यांच्या बॅटमधून. आता समीकरण झपाट्याने बदललेलं आहे. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतोय. 12 बॉल आणि बनवायचे आहेत विजयासाठी. 25 धावा हे समीकरण आता शिल्लक राहिलेलं आहे. 12 बॉल 25 धावा. एका बाजूला शिवश्री 11 की एका बाजूला श्री काळेश्वरी 11. कोणता संघ हा सामना घेऊन जाईल? सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कोणता संघ पुढे जाईल, कोणकोणत्या संघांचा प्रवास थांबेल आणि त्या संघांना पुढच्या वर्षाची वाट बघावी लागेल. परंतु कोणता संघ चॅम्पियन होईल पर्व क्रमांक 2चा, बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा आजच होणार आहे. ओव्हर नंबर 4 फार महत्त्वाचं षटक आहे, कारण हे षटक असं असतं कमी धावा आल्या तर गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी सामना सोपा, आणि चांगल्या धावा आल्या तर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सामना सोपा. हे जर तर आहे, प्रत्यक्षात तुम्ही खेळाचं सादरीकरण कसं करता यालाच महत्त्व आहे. आणि ओव्हर नंबर 4 साठी पुन्हा एकदा पर्याय निवडलाय, ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा देत 2 गडी गारद केले होते. नाव अनिकेत चिकणे, गाव गांजे. एका बाजूला बॅटिंग मध्ये विशाल सुर्वे, गाव घरात घर, एका बाजूला निलेश भिल्लारे, गाव करंजे.
पुलर लेनचा बॉल, यॉर्करचा वार आहे, पाठीमागच्या बाजूला एक सिंगल धाव आहे, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. समीकरण पुन्हा बदलतंय का? हो बदललंय. 11 बॉल आणि बनवायच्या आहेत 23 धावा. 11-23 हे समीकरण आहे. आज कोण करेल हारण्यावरती मात आणि जिंकण्यासाठी संघर्ष? यावेळेला हवेत खेळला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल येईल का सीमा पार? क्षेत्ररक्षक तिकडे अडवण्याचा प्रयत्न चांगला झालाय. संघासाठी काही धावा वाचवलेल्या आहेत आणि धावून या बॉलच्या पाठीमागे काढलेल्या आहेत धावा. तब्बल एक शॉट आहे म्हणजे 2च घेऊया असं पंचांनी कळवलेलं आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे घेऊया. प्रत्येक धावेला मोल तितकंच मोठं आहे कारण दोन्ही संघांना हा सामना जिंकायचा आहे. पाहणी करूया बॉल सीमारेषेलगत ज्या प्रकारे अडवलेला आहे. पंचांनी आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलेला आहे. यांची पडताळणी केली झाली आहे स्ट्रोकची. सीमारेषेलगत कशा प्रकारे बॉल अडवला गेलाय याची आपण पडताळणी करूया आणि त्यानंतर या बॉलवरती काय झालंय याचं आपण विवरण करूया. पंचांना विनंती आहे की तुम्हीच त्याची पडताळणी करा. निश्चित आता आयोजन समिती पडताळणी करेल प्रत्यक्षात हा बॉल कशा प्रकारे अडवला गेलेला आहे. आयोजन समितीने कळवलेला हा चौकार आहे. विश्लेषण आपण करूया. बॉल ज्या प्रकारे अडवलेला आहे तो बॉल कशा प्रकारे अडवला गेला याचं विश्लेषण आपण करूया. आणि हा जो बॉल ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर 2 क्षेत्ररक्षक गेले आणि अडवण्याचा प्रयत्न आत ढकलला आणि एक पाय आहे ना तो कपड्याच्या बाहेर होता आणि त्यानंतर बॉल आतमध्ये ढकललेला आहे. परंतु आपण पुन्हा एकदा त्याची पडताळणी करूया. ऑन फील्ड पंच याची पाहणी करतील आणि प्रत्यक्षात आता आपण त्यांचा जो निर्णय येईल तो आपल्या सर्वांना मान्य करावा लागेल. निश्चित ऑन फील्ड पंचांनी कळवलेला आहे की हा चौकार नाहीये तर या फक्त 2च धावा आहेत आणि त्या निर्णयाचा आपण सर्वजण सन्मान करूया. मॅचला होते पुन्हा सुरुवात. आपण काही गोष्टींचं करेक्शन करूया आणि पुन्हा एकदा बोलूया आणि पाहूया शिवश्री 11 विपक्ष श्री काळेश्वरी 11 असा रंगलेला एक रोमांचक रंगतदार सामना ज्याचा आपण सर्वजण घेत आहोत आस्वाद. पावसाळी रबर बॉल क्रिकेट, रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या सरी आणि त्याच्यामध्ये मनाला आनंद देणारा खेळ म्हणजे पावसाळी रबर बॉल क्रिकेट ज्याचा आपण आस्वाद घेत आहोत. ही मेजवानी आहे. सध्याच्या घडीला लोकप्रिय होणारा खेळ म्हणजे टेनिस बॉल, रबर बॉल, क्रिकेटचा आपण आस्वाद घेतोय. मग क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, कसोटी क्रिकेट असो, एक दिवसीय क्रिकेट असो की T20 क्रिकेट असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट असो
किंवा रबर बॉल क्रिकेट असो किंवा बॉक्स क्रिकेट असो किंवा हाफ पिच क्रिकेट असो, हे काय क्रिकेटचे प्रकार आहेत ना, त्या क्रिकेटचा आपण आनंद घेत असतो. 10 बॉल आणि बनवायचे आहेत 21 धावा. चला घाई करा. चला आता अधिकचा वेळ घेऊ नका, दोन्ही संघांना विनंती आहे. यावेळेला फटका हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक येतील का? एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहे. तिसरीचाही प्रयत्न केलाय. प्रत्येक धाव ही तितकीच मोलाची आहे, कारण प्रत्येक धावेला मोल प्राप्त होत आहे. आणि पुन्हा एक शॉट आहे, पुन्हा 2 धावा. फलंदाजांनी आतापर्यंत जेव्हा जेव्हा 3-3 धावा धावून काढलेल्या आहेत ना, त्यावेळेस मात्र पंचांनी सांगितलेलं आहे की 1 धाव शॉट आहे. आता एका बाजूला समीकरण पुन्हा बदलत आहे. 9 बॉल 19 ची गरज. 9 बॉल 19 हा थरार. बॉलर अनिकेत चिकणे तयार. ओहो, भन्नाट वेग यष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड. विशाल सुर्वे माघारी. अनिकेत चिकणे यांच्या बॉलची कमाल. बॉल चढ यष्ट्यांचा वेध घेतोय. मधली यष्टी आणि उजवी यष्टी वाकवली आहे. क्लीन बोल्ड. फलंदाज विशाल सुर्वे माघारी. जीवन असो किंवा क्रिकेट, कधी कधी सुरुवात ही शून्यातून नसते तर कधी कधी अनुभवातूनही असते. आणि अनुभवातून केलेली अनिकेत चिकणे यांनी सुरुवात. पहिले षटक जर अनिकेत चिकणे यांचं तुम्ही पाहिलं असेल ना, तर पहिल्या षटकामध्ये त्यांनी 17 धावा खर्च केल्या होत्या. परंतु या षटकामध्ये आले, 6 धावा खर्च केल्या, 4 बॉल टाकले आणि 1 गडी गारद केला. आता येणारे 18 बॉल 19 धावांची गरज. 8 बॉल 19. 8 बॉल 19 ची गरज आहे. आता चक्रवर्ती शेटे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत, जे करंडीचे आहेत. क्षमता आहे चक्रवर्ती शेटे यांच्याकडे, वेळेप्रसंगी मोठे फटके मारू शकतात. परंतु एका बाजूला अनिकेत चिकणे. चला आपण वेळ घेताय. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आणि हा टाकलाय तो निर्धाव. परंतु शेवटचा बॉल शेष आहे. मोठा फटका आला तर सामना सोपा होईल. जर शेवटचा बॉल डॉट किंवा विकेट आली तर मॅच वरची पकड एक चांगली असेल श्री काळेश्वरी 11ची. जर तर शेवटचा बॉल आपटलाय, नजर रोखून धरली आणि या बॉलच्या पाठीमागे डायरेक्ट हिट नाही होऊ शकला. सिंगल धाव. वाईट +1 अशा मिळतील 2 धावा. आता 7 बॉल 17 ची गरज. 7 बॉल 17 ची गरज आहे. मॅच मध्ये रंगत वाढलेली आहे. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग. एका बाजूला आता निलेश भिल्लारे तालुका आयकॉन तयार, तर एका बाजूला गांजे गावचे अनिकेत चिकणे जे ऑलराऊंडर आहेत. समोरच्या बाजूला लॉंग ऑफला खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक 2 आहेत. बॉलला देतील बॅकअप. एकच सिंगल धाव. शेवटचे 6 बॉल आणि बनवायचे आहेत धावा 16. हे आहे या सामन्यामधलं समीकरण. 6-16. आणि कोण घेऊन जाईल सामना या सर्व टेन्शनवाल्या मात्रेमध्ये. सहा बॉल 16. हृदयाची धडधड आता वाढलेली आहे. टीम मीटिंग बोलवलेली आहे, कारण एका मिनिटामध्ये आयुष्य कधीच बदलत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. आणि त्यासाठी टीम मीटिंग बोलवलेली आहे. प्रत्येक जण आपला सल्ला देईल, प्रत्येक जण आपला विचार तिथे सांगेल आणि शेवटी विश्वास कुणावरती ठेवला जाईल आणि कुणाच्या हातामध्ये बॉल सोपवला जाईल. कारण समोर निलेश भिल्लारे आणि चक्रवर्ती शेटे आहेत आणि एका बाजूला आता दुंद गावचे यश दुंदळे यांच्या हाती बॉल सोपवलाय. हा सामना कोण घेऊन जाईल? शिवश्री 11 की श्री काळेश्वरी 11? 6 बॉल 16चा सामना. सहा बॉल 16 मैच. चलते रहे तो किनारा जरूर मिलेगा, अंधकार से लड़ते रहो तो सवेरा जरूर खिलेगा. जब ठान लिए मंजिल पर जाना तो दोस्तों रास्ता जरूर मिलेगा.
परंतु विजयाच्या दिशेने जाणाऱ्या वाटा ह्या तुम्हाला शोधाव्या लागतील आणि याच वाटा या आपल्या पायाखाली असतात, त्याच तुम्हाला शोधाव्या लागतील. येणारे 6 बॉल 16चा सामना. यश जुंदळे यांचा मारा पंचांकडे आता आशाभूत नजरेने पाहिलं जाईल का, तर नाही. हा बॉल सोडून दिलाय आणि आलाय तो डॉट. निलेश भिल्लार यांना हा निर्धाव बॉल टाकला. आता 5 बॉल 16ची गरज. मॅच मध्ये रंगत वाढली आहे. यश जुंदळे यांनी पहिलाच बॉल कमालीचा हाताळलाय. मनोबल वाढवणारा बॉल ओला केलाय. वेगळी रणनीती. उजव्या स्टिचच्या बाहेरचा हा आणखीन एक बॉल. विकेटचं पतन. निलेश भिल्लारे माघारी. संघ अडचणीमध्ये. 4 बॉल 16चा सामना. एका बाजूला निलेश भिल्लारे यांचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा किनारा. भाग्याचा सहारा लाभू शकला नाही आणि यष्टीरक्षकाने हा झेल पकडला आणि हा झेल किती महत्वाचा होता हा त्यांचा उत्साह सांगून गेला. आता 4 बॉल 16ची मॅच अजूनही जिवंत आहे. फिक्र करता है कि तू फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. आज स्वतःवरती विश्वास पुन्हा एकदा ठेवावा लागेल. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. वीज ही पाण्यातच असते, फक्त तिला गतीची गरज असते. आज चांगली बॅटिंग होणार का. चार बॉल 16 आणि बॅटिंग मध्ये आलेले आहे सूरज. एका बाजूला यश धुंदळे. 4 बॉल 16ची मॅच. सूरज आज हिरो ठरणार का की चक्रवर्ती शेटे हिरो ठरणार. 4-16चा सामना. मॅच अजूनही जिवंत आहे दोन्ही संघांसाठी. यानंतर 2 सेमी फायनल आणि 1 फायनल अशा 3च सामने आता या लीग मध्ये उरलेले आहेत. एक सिंगल धाव जरी आली तरी सामना जिवंत आहे. स्ट्राइक आता चक्रवर्ती शेटे यांच्याकडे आहे. आता बॉल आहे 3 आणि धावा बनवायच्या आहेत 15. हे समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. सामना नशिबाच्या भरोशावरती सोडून चालणार नाही. बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती, धरती को धूप से जलना पड़ता है और शौहरत के शिखर पर चढ़ने के लिए कभी घुटनों के बल भी चलना पड़ता है. आज आणि आज चालावंच लागेल. 1 धाव आलेली आहे. आता इथून पुढे सामना कंट्रोल केलाय. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक बनवायचे आहेत. 14 धावा. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी होईल. आणि या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव आलेली आहे. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. यानंतर आम्ही सेमीफायनलचे सामने अनाऊन्स करू. कोणकोणते संघ पुढे गेलेले आहेत. सेमीफायनल या क्रॉस आहेत आणि ते सामने कसे असतील याची रूपरेषा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर, परंतु हा वाईट बॉल आलाय. असेच काही नकारात्मक बॉल आले तर सामना जिवंत होईल का. शिवश्री 11 साठी केपी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपलं पारितोषिक जे आपण लावलं होतं ते आपण घेऊन जा, जे आमच्याकडे आहे. कारण त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पुरस्कार अनाऊन्स केला त्यावेळेस एकही षटकार आला नाही, परंतु हा बॉल 6 धावेंसाठी गेलाय आणि डावाची समाप्ती षटकाराने केली आहे. चक्रवर्ती शेटे यांनी हा षटकार मारून हा डाव संपवलेला आहे, परंतु सामना जिंकलाय श्री काळेश्वरी 11 ने. दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. इथून पुढे आता पॉईंट टेबल आपल्या हाती आलेलं आहे. सर्व संघांचं पॉईंट टेबल आम्ही वाचून सांगत आहोत. सर्वांनी लक्ष द्या. ग्रुप ए मध्ये 4 संघ खेळत होते. तन्मय टायटन्स, श्री काळेश्वरी 11, शिवश्री 11 आणि महाकाली वॉरियर्स. याच्यामध्ये पहिल्या ग्रुप ए मधून टॉपचा संघ आहे, म्हणजे ग्रुप एचा टॉपर संघ आहे, ज्यांनी 3 सामने खेळले, 2 जिंकलेले आहेत. पॉईंट टेबल आहे 4. 1 सामना गमावले.